आयुष्य चाललेलं आहे त्याच्यामुळे जीवनामध्ये आपण लवकर परमार्थ करणं गरजेचं आहे, नामस्मरण करणं गरजेचं आहे। आता नामस्मरण करायचं पण कोणतं करायचं? आता आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत। कोणत्या देवाचं नामस्मरण करायचं? सोमवार आला की शंकराचं नामस्मरण, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की पांडुरंग, गुरुवार आला की वैभव लक्ष्मी, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की हनुमानजी, रविवार आला की खंडोबार आहे। असेंदरी हे दरी दैवते कोणती पूजी भूते घेते, कोणती पूजी भूते घेते, आपुला पोटा सान्याराते, आपुला पोटाचे राते, मागती सिद्धे भरपूर दैवत आहेत सेंद्रियेंद्री। सांगायचा उद्देश असा की अनेक आपल्या 33 कोटी देव आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत। मग कोणत्या देवाचं नामस्मरण करायचं? आयुष्य तर कमी आहे, कमी कालावधीमध्ये जसं प्रश्न असतो आपल्याला थोडक्यात उत्तर द्या, थोडक्यात उत्तर द्यायचं असतं। पाठीभर सांगण्यापेक्षा वाटीभरच सांगितलं पाहिजे आणि मुद्द्याचं बोला, असे क्वेश्चन असतात आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये। एमपीएससी यूपीएससी ची परीक्षा द्यायची असेल तर तरुण पिढी आता पोलीस भरती आलेलीच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा परीक्षा द्यायची, जरी शारीरिक फिट बसला तरी पेपर आहेच, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर व्यवस्थित द्यावे लागतात। तसं आपल्याला कोणतं नामस्मरण करायचं? तर ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुम्ही फक्त या 2 नामाचा जप करा, जीवनाचा उद्धार। रामकृष्ण नामे दोन्ही रामकृष्ण नामे ही दोन्ही सारी, रामकृष्ण नामे हे दोन्ही सारी, रामकृष्ण नामे हे दोन्ही सारी, हृदया मंदिरी स्मरण करे, हृदया मंदिरी स्मरण करे, आपुलिया पण घरा सोडवर, आपुलिया पण घरा सोडवर, हृदया मंदिरी स्मरण करे, हृदया मंदिरी स्मरण करे, आपुलिया पण घरा सोडवर, आपुलिया पण घरा महाराजांनी गोड गायलं, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे। बघा, माऊली म्हणतात राम आणि कृष्ण ही 2 नामं जीवनामध्ये घ्या। बघा, भारतीय संस्कृतीमध्ये 2 देवाची नावं सर्वात मोठी आहे, एक राम आणि दुसरा कृष्ण। राम हा शब्द मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा म्हणजे रामचंद्र प्रभू, जीवन कसं जगावं, मर्यादा कशी असली पाहिजे तर ते रामाकडे पाहून शिकली पाहिजे, बरं का गोपाळ। आयुष्यामध्ये अलीकडं मर्यादाच राहिली नाही, बरं का। प्रत्येक माणूस कुटुंब
कुटुंबामध्ये घ्या, महाराष्ट्रात बघा, कुठेही बघा, घरात दारात बाहेर असा उद्धट झालाय. माणसाकडे संयम मर्यादा नाही राहिली. श्री रामचंद्र प्रभूच्या पुढे मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा हे वाक्य का घातलं? तर रामाचं जीवन हे आदर्श होतं आणि मर्यादा होती. जीवन जगताना तुम्ही क्षेत्रात कोणत्याही असा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, कुठल्याही क्षेत्रात असा, पण जीवनामध्ये थोडी तरी मर्यादा असली पाहिजे. भगवान बाबाने आम्हाला जो मंत्र दिला ना, की जीवन तुमचं सुसंस्कृत असलं पाहिजे, शिक्षण घ्या आणि जीवन मर्यादेने जगा. महिला मंडळ जी स्त्री मर्यादेने राहती ती शोभून दिसती, आणि जी ओव्हर असते, उद्धट असते, माणसं म्हणतात काय उद्धट माणूस आहे हो, या माणसाला काही मर्यादा आहे की नाही? अहो असली तर ना. काही काहीच्या जीवनामध्ये मर्यादा शब्दालाच लाल शेरा ओढलाय, ते काय करणार आहे? मर्यादा असली पाहिजे. आता सध्या महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर काही लोकांच्या जगण्याला, वागण्याला, बोलण्याला मर्यादाच राहिली नाही हो. आज बघा ना, ताजं प्रकरण आपण बघतोय, सध्याची परिस्थिती. तसं तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांचं हत्या प्रकरण असेल, वैष्णवी हगवणे ताई यांचं हुंडाबळी प्रकरण असेल, आणि आता संपदा मुंडे MBBS झालेली मुलगी हो, तिचा बळी जावा. काय या महाराष्ट्राचं दुर्दैव मला वाटतं. ज्या महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा, आंबेडकर, शाहू फुलेंचा हा महाराष्ट्र, ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, श्री संत नगद नारायण महाराज, गुरुवारी भीमसिंह महाराज, संत मीराबाई आईसाहेब यांच्या विचारांचा महाराष्ट्र. पण आज आम्ही कुठं चाललाय तो विचार करा. संपदा मुंडे एक MBBS होण्यासाठी त्या लेकराला किती कष्ट घ्यावे लागले असतील. एका गरीब कुटुंबातली मुलगी, त्यातून मजबूत होती. तिने आपल्या वैद्यकीय याच्यामध्ये खूप चांगलं काम केलंय. आई वडिलांकडे फक्त 3 एकर जमीन आहे, पण ज्याच्या पोटाला चिमटा बसतो ना, ती माणसं आयुष्यात मोठी होतात. म्हणून ते लेकरू मोठं झालं. मेडिकल ऑफिसर म्हणून फलटणच्या ठिकाणी लागली, आणि त्या डॉक्टर ताईला आज कुठल्या प्रसंगाला सामोरे जावं लागलंय? आत्महत्या का हत्या हे आपण तुम्ही सर्वजणच आपण मीडियावर पाहत आहोत. पण मी या ठिकाणी सांगून जाईल, कोणी असा, आणि दुश्मनाची बी लेख असू द्या, पण प्रत्येकीच्या लेकीबाळीच्या बाबतीत असं झालंच नाही पाहिजे असं नक्की मला वाटतं. ती लेख कोणाची असो, कधी लक्षात ठेवा. आणि दुर्दैव या महाराष्ट्राचं, मला तर आजचे प्रसंग पाहून महाभारतच आठवतोय. महाभारतामध्ये सुद्धा महाराज स्वामीजी, महाभारतामध्ये सुद्धा द्रौपदी, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे योद्धे होते. 5 पांडव होते. धनुर्धर होता ज्या द्रौपदीचा पती अर्जुन, गांडीव नावाचं शस्त्र ज्याच्याकडे होतं. पृथ्वी घाबरत होती, पण त्या द्रौपदीला सुद्धा काय त्रास सहन करावा लागला. दुर्योधन, दुःशासनासारखे लचके तोडणारी लोक होती. त्या काळात सुद्धा तिची इज्जत खराब करणारे माणसं होती. पण त्यावेळेस कृष्णाने रक्षण केलं द्रौपदीचं. पण मला असं वाटतं, संपदा मुंडे यांच्यासाठी कोण कृष्ण येऊन उभा राहणार आहे? कलियुग अवघड आहे. का अजूनही स्त्रियांची परीक्षाच बघितली जाते? द्रौपदीला इथे सहन करावं लागलं. रामायणामध्ये सुद्धा सीतेला सहनच करावं लागलं. अग्नी परीक्षा झाली सीतेची. ज्या सीतेने आयुष्यात रामाशिवाय स्वप्नात सुद्धा काही वेगळे विचार ज्यांच्या मनात आले नाही, त्या सीतेची ही अग्नी परीक्षा झाली. राणी पद्मावती, तिचा धर्म, तिचा पातिव्रत्यपणा सांभाळण्यासाठी जोहर करावं लागलं. का? स्त्रियांची परीक्षाच आहे. कधी संपणार नारी तुझा वनवास, ज्याला म्हणतात ते. खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये
स्त्रियांना सन्मान दिलाय, एकीकडे मानाचं स्थान दिलंय, पण तरी आज आम्ही सुरक्षित नाही. आणि स्त्रियांबद्दलही तेच झालंय आणि बाकीची सामाजिक परिस्थिती सुद्धा तीच झाली. आज कुठलाच माणूस सुरक्षित नाही, प्रत्येक जण माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्राची परिस्थिती पाहायला गेली सध्या तर स्वामीजी मला याच्यावरून एकच आठवतं, महाभारताचा काळ. श्रीकृष्णाने सर्वांना आवरलं तरी ही लोक आवरली नाही. जशी त्या काळामध्ये यादवी मातली तसं सध्या वातावरण चालू आहे, यापेक्षा वेगळं काही नाही. पण परमेश्वराला एकच प्रार्थना आहे भगवान बाबाला की हे वातावरण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि प्रत्येकाकडे पाहताना माणुसकी आणि माणूस या नात्याने पहा, म्हणजे पुन्हा पुन्हा असे प्रसंग येणार नाहीत हे नक्की वाटतं. मी मर्यादा या शब्दावर बोलत बोलत आपल्या समोर हा विषय मांडला. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा श्री रामचंद्र प्रभू, बरं का. आणि कोणी असो बरं का, मला नक्की हे वाटतं की गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. जर गुन्हेगाराला शिक्षा झाल्या तर हे घडणारच नाही. आज प्रत्येक घरापासून दारापर्यंत गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, फार विचित्र चाललंय. आणि आपल्याला सांगून जाईल, भगवान गडाच्या पवित्र पायथ्याखाली आहोत आपण. जर परमार्थ नसेल आणि अध्यात्म नसेल तर हा समाज कुठे जाईल ते सुद्धा सांगता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे 18 पगड जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करून हे स्वराज्य सगळं तुम्हा आम्हाला सर्वांना निर्माण केलेलं आहे. पण आज परिस्थिती विचित्र होत चाललेली आहे. म्हणून रामासारखा राजा नव्हता. फक्त रावण म्हटलं मी काय राम आहे का? रावणाची ते राहिलेला सीतेचा स्वीकार केला तसा तो धोबी म्हटला आपल्या बायकोला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठ्या माणसावर टीका करणारी माणसं हलकट असतात. अयोध्येमध्ये रामावर कुणीच टीका केली नाही, पण एका धोबेने केली. जो कायम दुसऱ्याची टीका टिप्पणी करतो ना तो धोबेच म्हणायचं. ओगे आपल्या जीभ रूपी खराट्याने दुसऱ्याचे गटार साफ करायची. काही काही लोकांना छंद असते. आता इकडे नाही, आमच्या तिकडे बीड जिल्ह्यात काही ठिकाणी काय असतात, कुचाळवटे. आपल्याकडे नाही ना, कुचाळवटा म्हणतात त्याला. म्हणजे त्या कुचाळवटावर गावातल्या माणसं बसतात पत्ता खेळत आणि अख्ख्या गावात काय होतंय ते इथं त्या वाटावर सगळ्याची टीका टिप्पणी करत बसायची. त्याला म्हणायचं कुचाळवटे, कुचरवटा असलं पण आहे. पण ते नकोय. काय करायचे आपल्याला? आपण आपल्या आयुष्यामध्ये मला तर एक कळतं की कोणाचं वजाबाकी करण्यापेक्षा जीवन जगताना बेरीज करा ना. जीवन चांगलं जगता येईल. रामाचं जीवन काय आदर्श ठरलं. रामासारखा राजा नव्हता. प्रजेच्या दुःखाने दुःखी होतो त्याला म्हणतात राजा. प्रजेचं पोषण करतो त्याला म्हणतात राजा. प्रजेचं शोषण करतो त्याला राजा म्हणत नाहीत. म्हणून झाले राम राज्य काय उणे आम्हाशी. काही उणे नव्हतं रामराज्यामध्ये. म्हणून रामासारखा राजा नव्हता. आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा विजय केव्हा झाला? ज्या दिवशी अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभा राहिलं त्या दिवशी सर्वात मोठा विजय झाला. आम्हाला या अयोध्येला निमंत्रण होतं ना, त्याच्यात गेलतो आम्ही अयोध्येला महाराज. म्हणून राम फार मोठं. तसं रामासारखा पती नव्हता. पहिल्यांदा सीतेला पाहिलं आणि ठरवलं परावी या नारी माऊली समान. आता स्त्रियांनाच पतिव्रतापणा, पुरुषाला पतिव्रतापणा नाही का? आहे ना. रामाने सीता ऋषीच्या आश्रमात होत्या, लवकुश उदरामध्ये असताना यज्ञ करायचा. पत्नीशिवाय यज्ञ होत नाही. पण पंचधातूची सीतेची मूर्ती ठेवली आणि यज्ञ केला. आता इथं 60-65 वय झालं तरी आमच्यासारख्याकडे सुद्धा लोक येतात. पत्नी जर वारली ना, ताई आई साहेब कहो बघता का एखादी बायको? म्हणलं कोणाला? अहो आम्हालाच. मी म्हणलं बाबा चावते असं म्हणलं आता कशाला? नाही पण खाण्यापिण्याची सोय. म्हणलं करता का नावावर काही बायकोच्या? नाही म्हणते. कसं? म्हणलं मग मिळत नाही बायको. 5-10 लाख करता. कारण कसं पहिले मुलं बाळही असतात. म्हणजे बघा ना कसं आहे. म्हणून माणसं फार अवघड आहे.
यांनी कसं केलं असेल सहन? तुकाराम महाराज पत्नी वारली तर बरं झालं म्हणले, परमार्थ करायला मोकळा झालो. म्हणून संताची आणि देवाची बरोबरी जीवाला करता येत नाही. त्यांचा त्याग मोठा असतो, आपल्याकडे भोग असतो. विठ्ठल सरकारने नियम आता काढलाय, 2 मुलं, लोकसंख्या वाढत चालली म्हणून. रामचंद्र प्रभूंनी त्यावेळेसच हम दो हमारे दो, लव आणि कुश, 2च मुलं होती रामचंद्र प्रभूला. एवढं रामाचा सावत्र बंधू भरत, पण किती मोठं प्रेम होतं. इथं सख्खा भाऊ पक्का वैरी झालाय का नाही? सख्ख्या भावाला माणसं विचारत नाही, पण मेहून आला की निघालीच काळी पिशवी घेऊन. कळाली का नाही काळी पिशवी? का नाही इथं कुणी खाते सगळे असलंय. काय करतात महाराज? जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही, आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत. टावर खालीच रेंज गेली, करता काय? अवघड आहे समाजामध्ये. जे खरं बोलतंय त्याचं काही चलत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण रामाचं जीवन हे मर्यादेचं होतं. म्हणून राम गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. जसा रामही राजा झाला तसा कृष्ण सुद्धा राजा झाला. तेव्हा सवंगडाला सुद्धा तेवढाच आनंद होता. म्हणून रामाचं जीवन आणि आमच्या कृष्णाचं जीवन हे दोघांचंही जीवन. आता रामाच्या आयुष्यात मर्यादा होती, पण कृष्णाचं आयुष्य असे साम दाम दंड, आणि खरं तेच आहे बरं का. कृष्ण नीती ही वापरलीच पाहिजे. कृष्णाकडे वेळ आली की सुदर्शन लगेच गळा कापायचा. तुम्ही बघा, कुठलाही देव घ्या देवी घ्या, बिना शास्त्राचे कुणीच नाहीत बरं का. कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र, हनुमानजीच्या हातामध्ये गदा, रामाच्या हातात धनुष्यबाण, सगळ्या देवाच्या हातात. देवीच्या हातात सुद्धा तलवार आहे. वेळ आली की बरोबर कार्यक्रम. म्हणून शस्त्र पाहिजे माणसाकडं. भगवान बाबाकडे सुद्धा सर्व असायचं. आपण बाबाच्या बैठकीच्या समोर गेलं तर ते बनवलेलं आहे शास्त्रीजींनी सर्व. तलवारी बंदूक सर्व होतं बाबाकडं. का? जीवनाचं रक्षण एकतर शस्त्र करतं, दुसरी गोष्ट शास्त्र करतं. ज्याला ज्या भाषेत कळल त्या भाषेत सांगावंही लागतं. भगवान बाबाकडे ते सर्वच होतं. विठ्ठल विठ्ठल. रक्षणासाठी देवाकडे सुद्धा शस्त्र होते. पूर्वीचे जुने लोक सुद्धा उशाला काठी ठेवायचे, काहीतरी असायचं सुरीबिरी. आता अलीकडं आम्ही जर झोपेतून उठले तर उशाला असते तंबाखूची पुडी चळलेली आहेच. काय सांगू तुम्हाला, इतके माणसं कर्तबगार झाले. चोर आले मारून गेले, काहीच नाही. काय अहो, काहीतरी असलं पाहिजे माणसाकडे. साम दाम दंड, स्वतःची सुरक्षा स्वतःला करता यावी याच्यासाठी माणसाकडे सर्वच असलं पाहिजे. ताकदही पाहिजे. पण आता कुठं माणसाकडे ताकद राहिली स्वतःचं संरक्षण करायला? पूर्वी 1 क्विंटलच्या ज्वारीच्या पोत्याला आमचे वडील पाठ द्यायचे. आताच्या तरुण पिढीची हिंमत नाही राहिली. म्हणून सरकारने 50 किलोच्या गोण्या काढल्या. त्याच्यात या पठ्ठ्याला जमीन, पुन्हा 15 किलोची गुणी. तरी म्हणतो तायडीची आई तिकडून हात लाव. काय अगरबत्ती पैलवान माणसं झाले, पाव खाऊन आत पाव. ताकदच राहिली नाही जीवनामध्ये. अहो कसे होते, कशी शास्त्र नीती होती, कसे युद्ध करत होते. आपलं भगवान बाबाचं चरित्र बघा ना. बाबाकडे घोड्यावर बसायचे बाबा, सर्व होतं बाबाकडे. नेमबाजी हे ते सर्व, आणि सर्व असलंच पाहिजे हो. भगवान बाबाचं चरित्राबद्दल बोलायचं म्हणलं, तुम्ही युट्यूबला ऐकलंच असेल. बाबाच्या चरित्रावर मी कायमच बोलत असते. महाराष्ट्र, आंध्र, मध्य प्रदेश, तेलंगणा गेली 30 वर्ष झालं हेच काम करतो, दुसरं काही नाही. भीमसिंह महाराजांनी 98ला मला महासांगी संस्थांच्या गादीवर बसवलं, आणि तेव्हा बाबांनी सांगितलं, बाई भगवानगडावर महिन्याला वारी करत जा. अजून आम्ही महिन्याची वारी चालू आहे बरं का, गडाची बंद नाही केलेली.
मागं पुढे जरी वारीचं झालं तरी मग मध्ये येऊन जाणार, पण जाणार नियम. तसं भगवान बाबाचं जीवन हे फार मोठं आहे. एकर विका पण मुलं शिकवा. बाबाने आपल्याला तेच सांगितलं, पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरेल, आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही आणि कोणाचंही हस्तक होत नाही. म्हणून पुस्तक वाचा. तुमच्या टाळ्यात काही दम नाही, पण काय शिताडले म्हणी वाजवतात ते. नसतोय पाऊस जसा शिताडलाय तसंच करायला लागला. अहो टाळ्या दिल्या तर जरा जोरात द्या ना. वाजवा टाळी. आता काही माणसाला चांगला विनोद केला तरी हसायचे नाहीत मोकळ्या मनाने तिथंच. बरं काय हसायला मीटर आहे का, पैसे आहेत का? नाही, हसणारच नाही. जे तिथंच हसत आहेत का ते सगळ्यात धोकेबाज बरं का. असं मोकळ्या मनाने जे रिस्पॉन्स देतात ते खरं असं मोकळ्या मनाचे दिलखुलास, पण ते नाही काय माणसाला ते असं तसं. म्हणून भगवान बाबा त्यांनी आम्हाला जीवन कसं जगावं शिकवलं. आम्ही तर कायम सांगतो भगवान बाबांची संतांची पुण्यतिथी होत असती, पण बाबाची पुण्यतिथी होती, जयंती होती. काय कारण आहे भगवान बाबाची जयंती होण्याचं? भगवान बाबांमध्ये एक शिक्षण महर्षी दडलेले होते म्हणून जयंती आहे. शिक्षणाचं महत्व सुद्धा संत भगवान बाबांनी आम्हाला फार मोठं सांगितलं. आणि बाबांची कृपा आहे म्हणून आपल्याला इथे कीर्तन करायला उभा राहता येतंय. हे भगवान बाबाची पुण्याई आहे. एवढं मोठं बाबांचं कार्य हे फार मोठं आहे. विठ्ठल भगवान बाबांनी सुद्धा आपल्याला नामस्मरण, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, ज्ञानेश्वरी जीवे उदार. कसं जगावं, कशी शूरता असावी, कसं जगलं पाहिजे हे साधू संतांनी आम्हाला शिकवलंय. तसं भगवान बाबाने आम्हाला आयुष्य जगायचा जणू काही मंत्रच दिलेला आहे बाबांनी. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी. राम आणि कृष्ण हे दोन्ही नाम जगामध्ये सर्वात जगात सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना अनेक असता पै साधन वाहत स्यान विठोबाचे. पांडुरंगाची शपथ खाऊन सांगतो तुकाराम महाराज म्हणतात, या नामापेक्षा श्रेष्ठ जगामध्ये नामच नाही. म्हणून राम आणि कृष्ण
कृष्णाची सुद्धा आपण गीता वाचा. कृष्णाचं जीवन हे वेगळं आहे. परिपूर्णतम अवतार रामाचा आणि कृष्णाचा आहे. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि वारकरी संप्रदाय मुळात हा कर्मवादी संप्रदाय आहे. तसं श्रीकृष्णाचं जीवन हे वेगळं आहे. म्हणून फक्त श्रीकृष्ण आणि गीता मला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये जर कळाली ना, तो माणूस जीवनात फेल होऊ शकत नाही. फक्त तेवढं आपल्याला कळायला पाहिजे. मग कृष्ण अर्जुनाच्या संवादातून गीता निर्माण झाली आणि गीतेवरच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्यामुळेच भगवान गडाला माऊलीचं मंदिर व्हायला लागले. बाकी काय सगळी आख्यायिका आहे भगवान बाबांची. स्पीकर वाले अधून मधून असा आवाजाला शिट्ट्या का मारतात? अहो अगोदरच इथं बीड जिल्ह्याचा आवाज मोठ्या प्रमाणात दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही आमचा आवाज दाबिता तस करू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पण हे नामस्मरण कुठे ठेवायचंय? हृदयाच्या मंदिरामध्ये. हृदय जयाचे चौखटे मानसी मी होणी असे गा क्षत्र संन्यासी जया निजलया ते उपासी वैराग्य. ज्याचं हृदय स्वच्छ झालं, माऊली म्हणतात त्यांच्या हृदयामध्ये मी राहतो. आतमध्ये हृदयामध्ये राहतो म्हणतो. साठवीन राहे हृदये संपोषी साठवीन राहे हृदये संपोषी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली एर झार झाला सफळ व्यापार. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर. असं हृदय. आणि हृदय माणूस बघा जर कोमात असेल तब्येत पार हे झाली असेल पण हृदय जोपर्यंत चालतं नसेल ठोके देत असतं तोपर्यंत समजायचं माणूस जिवंत आहे. हृदय फार महत्वाचं आहे. म्हणून माणसाचं हृदय मोकळं असावं. पण अलीकडे माणसं मोकळ्या मनाची राहिली नाही. तो वरून कुस्ती ना आतून कुस्ती. वर माणसं हसून बोलणार वा छान छान बरं का पण आतून वेगळंच आहे की नाही. हे काय खरंय हो काय सांगितलं होतं ताईने काय खरंय काय ती काय कीर्तन आहे का मग काय दुसरं नाही असं काय नाही. आणि तोंडावर ना वा वा छान ताई काय चांगलं बोललात म्हणजे उगी मी माझ्यावरून सांगितलं तसं नाही. तुम्ही मला कुणीच वाईट म्हणत त्याचं म्हणत नाही. मी तुम्हाला अर्थ सांगितला आपला मराठी. आता कुठेही बसा शेजारी पाजारी घरात तिकडे तिकडे
एकत्रित बसले की व्यवस्थित बोलणार आणि उठून गेले की लगेच म्हणणार यांचं काही खरं नाही, असं माणसं करतात। एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये हृदय तुमचं इतकं पवित्र असलं पाहिजे, जे ओठात आहे तेच पोटात पाहिजे माणसाच्या, वेगळं नाही काही पाहिजे। म्हणून जीवन जगताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, डोक्यात चुकीचे विचार टाकू नका आणि पोटात चुकीचं अन्न टाकू नका, दोन्ही खराब होणार नाही। आणि जीवन जगताना तुमचे सल्लागार चांगले पाहिजेत। पा दुर्योधनाच्या आयुष्यात सल्लागार होता शकुनी, म्हणून महाभारत घडलं। 100 कौरव मारले गेले, एकही राहिला नाही, बेला सुद्धा। पण त्याऐवजी अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार होता कृष्ण, म्हणून विजय झाला। क्षेत्र कोणतंही असू द्या, पण तुमचा सल्लागार चांगला असला पाहिजे बरं का। आपल्या देशाचे पंतप्रधान असू द्या, यांच्याकडं IAS लेवलचे 10-10, 20-20 लोक असतात सल्लागार। मग त्या गोष्टीवर ते रिसर्च करतात, तेव्हा ही यंत्रणा चालत असते, अशी सहजासहजी चालणं शक्यच नसतं। म्हणून जीवनामध्ये आपला सल्लागार सुद्धा चांगला असला पाहिजे। आपण जीवन जगताना चांगल्या लोकांमध्ये बसलं पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी जिथे मिळते, पॉझिटिव्ह विचार जिथे मिळतात, अशाच माणसाच्या संगतीत बसलं पाहिजे बरं का। तरुण पिढी, 10 निगेटिव्ह विचाराचे मित्र करण्यापेक्षा 2च मित्र करा, पण पॉझिटिव्ह विचाराचे करा। तुमच्या आयुष्यात तुमचं वाटोळं करणारे मित्र नसावा, तुमच्या दुःखात सुद्धा सहभागी होणारे मित्र असावा। असे जर असले तर काहीतरी ते परमार्थ माणसाचा सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही। म्हणून एकमेकाच्या संगतीमध्ये येताना हृदय चांगलं देणारी माणसं लागतात, पण अलीकडे हृदय सुद्धा विकाऊ झालेत बरं का, हृदय सुद्धा विकाऊ झालेत। काही परिस्थिती समाजामध्ये विचित्र झालेली सध्या, म्हणून हृदय चांगलं पाहिजे। म्हणून रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे। आणि एकदा हृदयाच्या मंदिरामध्ये तुम्ही भगवंताला बसवलं की मग आपल्याला आपली सोडवणूक करायला काही अवघड जात। आपुली आपण करा सोडवण, 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 संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे गी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे गी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी, आपण महाराजांनी गोड गायलं, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी। आपल्यालाच आपली सोडवणूक करावं लागणार आहे या संसारातून, संसार बंधन तोडावेगी। आपण जर म्हटलं ना पंढरपूरला आता आषाढी वारीला जायचंय, काय काय माणसं काय म्हणणार, महाराज आम्हाला कुठे वेळ आहे हो,
तुम्ही संसार सोडलाय पण आम्हाला कुठं सुटतोय, पण सोडावा लागतो बर का, परमार्थ करावा लागतो आणि प्रपंच होत असतो. आणि तुम्ही पहा प्रपंचामध्ये तुम्ही कितीही बांधून राहा पण संपलेला नाही. होय माता मौल्यांनो, आहे का? पहिलं मुलं लहानाची मोठी करायची, मुलाचे लग्न करायचे, पुन्हा पुढे ते नातवंड सांभाळायचे, चालूच असतं. म्हणून माता मौल्यांनो, तुम्ही सुद्धा संसार करताना आपल्या मुलांना मुलींना संस्कार चांगले द्या. आजच्या काळामध्ये तर फार संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा, म्हणजे आयुष्यभर सुख लाभेल. माता मौल्यांनो, चांगल्या मुलांना जन्म द्या, संस्कार चांगले द्या. संस्कार, आचार, विचार, संस्कार, संस्कृती जर आपल्याकडे असेल ना तर घरामध्ये काही कमी पडत नाही. आज या ठिकाणी बऱ्याच तरुण मुली बसलेले. आता तरुण मुलींनो, तुम्ही सुद्धा जीवनामध्ये संसारामध्ये जन्माला आला तर काहीतरी करून दाखवा. एका आदिवासी समाजाच्या महिला या देशाचं सर्वोच्च राष्ट्रपती पद श्रीमती द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती पदापर्यंत जातात, म्हणजे स्त्री काहीही करू शकते, फक्त तिने ठरवलं पाहिजे. म्हणून आपल्या गावातल्या मुलींनी सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहा. मुलींनो, स्वतः शिका. मुली आमदार, खासदार, मंत्री, तहसीलदार, कलेक्टर, एसपी, विमान पायलट काय नाही. मुलं सुद्धा तशीच आहेत आणि मुली सुद्धा तशी. पण मुलींसाठी मी सांगून जाईल, मुलींनो, आपले वडील जर खरवंडीच्या बाजारामध्ये पिशवी घेऊन गेले तर आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाला बाजारात मान खाली घालावी लागेल, असं मुलींनी कधीच वागू नये. त्याला मुली म्हणतात. मुलींना चांगलं वागा, खूप मोठं व्हा जीवनामध्ये. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ मासाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गाडगी, मैत्रीय, संत मीराबाई, आईसाहेब, अनेक स्त्रिया होऊन गेल्या. आणि माणसाला घडवण्यासाठी आईच महत्वाची बर का. या जगामध्ये कितीही तुम्ही मोठे व्हा, पण शेवटी 9 महिने 9 दिवस आईच्याच उदरातून जन्माला यावं लागतं ना. सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे. सर्व तीर्थाचं माहेर जर काय असेल तर आई वडील. किती जपी तपी ज्ञानी संन्यासी झाले तरी आईच्या उदरातूनच जन्माला यावं लागतं. भूमीचे मार्ग व सांगे कुंभाची लवलव. भूमीमध्ये जर चांगला मर्दपणा असेल ना तरच कोंब चांगली येतात. जमीनच चांगली लागते बर का. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. काही म्हणा, फळ जर गोड आणायचं असेल तर बीज गोड लागतं ना. आता शास्त्रामध्ये शुद्ध शब्द वापरला बीज, पण आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बी. बी इकडे सोयाबीनचं बी पेरलं असेल, कपासीचं आहे की नाही. आमच्या तिकडे वर पेरलं पण यावर्षी जरा लवकर उगवलंच नाही. मग शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पेरलं उगवलं नाही, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पेरलं उगवलं. म्हणले मग काय झालं? काय नाही हो, सोयाबीनच्या बेच खोट्या लागल्या. म्हणले कसं काय? अहो कंपनीच खोटी. कळालं का नाही? कंपनीच खोटी लागली त्या बेची हो, कंपनी खोटी त्याच्यामुळे. पण मला म्हणायचं शेतकरी 3दा पेरेल पुन्हा उगून येईल, पण हे बी खोटं लागलं. कळालं का नाही? हे बी आणि असे बरेच बी खराब आहेत, त्याच्यामुळे सगळं वाटोळच आहे. ते घराचं वाटोळ करतंय, दुसऱ्याचं वाटोळ करतंय, कुणाचंही करतंय. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्धच पाहिजे तरच काहीतरी, नाही तर मग काय खरं नाही. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली.
बीजाची. जसं बीज तसं फळ. गोड बी असत. आता आमचं आईसाहेब संस्थाने महासांगवीला ते आमच्या बैठकीच्या पाठीमाग 2 झाड आहेत. एक गोड आंब्याचं आणि एक सेप्या आंब्याचं. त्या आमच्या आईने काय केलं, सेपा आंबा तोडून टाकला. मी म्हटलं आई हे का तोडला, पण त्याला पीक भरपूर होतं, एकदम भरपूर कैऱ्या. आणि जो गोड आंबा त्याला वर्षातून 20-25च कैऱ्या येतात. तर मी म्हटलं हा का तोडला, ते म्हणले तुम्हाला नाही कळायचं. म्हटलं काय झालं, नाही नाही म्हणे तू शेप आहे. म्हटलं मग काय फरक पडतो असला म्हणून, कशामुळे तोडला. नाही नाही म्हणे ते उगी खायला चांगलं नाही. म्हटलं पिकल्यावर, पिकलं तरी ते तसंच. म्हणले कसं काय, म्हणले सेपाटच आहे. सेप आंबा बर म्हणजे पिकू देऊ, पिकल्यावर खायचा तरी सेपाटच. म्हणले रस ज्यूस करून पिऊ घटा घटा. म्हणले ढेकर सुद्धा सेपाटच. असे काही काही शेपे माणसं. शेपाट ना परमार्थ ना प्रपंच, निव्वळ सेपाट. अहो काहीतरी तर करा. निवळ ते शेपे आंब्यासारखं नका जगू, रसाच्या तरी कामाला या. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आंबे येत. काय गोड आंब्याचं लोणचं होतं आहे का नाही. आंब्याचे बी प्रकार आहेत ना, काही आंबट आहेत काही गोड आहेत, ठराविकच आहेत प्रत्येक गावामध्ये. पण लोणच्याचे बी आंबे ठराविक आहेत बरं का. प्रत्येक गावात कुठल्याही जर कैरीचं लोणचं घातलं तर लोणचं नासल्याशिवाय राहत नाही. असे काही आंबे मग प्रत्येक गावामध्ये तसंच आहे ना. आहेत जिथं सगळे चांगले तिकडचं सांगितलं. पश्चिम महाराष्ट्र तुम्ही, आमच्या पुढे आहेत बरेच असे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून 7 ते 9 कीर्तन ही सुधारित आवृत्ती आहे. मला वाटतं ही महाराष्ट्रभर 7 ते 9 झालं पाहिजे. तुमच्यासाठीच जोरात टाळ्या वाजवाय. फार चांगला नियम आहे. 7 ते 9 कीर्तन आणि अख्ख्या गावाने एकत्रित बसून जेवण करणं हे बरंच आहे. कोणाची कीर्तन ऐकायची इच्छा नसली तरी जेवणामुळे ऐकणंच आहे. कोणी हलत नाही. भजन कुरड्यान पापड होय माता मौल्या. आणि रोजच आपल्याला करायचंय तर आयतं खायचंय ना 8 दिवस. बरोबर आहे नाही महिला मंडळ. तुमचंही भाग्य आहे. तुम्हाला वाटत असेल आणखी 15 दिवस सप्ताह चालला पाहिजे. आता ऐकत नाही तर महिलाला रोज भाकरी थापायचं आणि ते चालूच आहे. यांना तसा बराच लोड असतो महिला मंडळाला नाही का. मग तसं माणसाला वाटतं पण तसं आहे. म्हणून कशाच्या तरी कामाला या, असं काही काही करू नका. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. माता मौल्यांनो तुम्ही आपल्या मुलांना मुलींना संस्कार चांगले द्या. आणि तरुण पिढीने वयाच्या 25 वर्षापर्यंत गाढवासारखी मेहनत घ्या. आयुष्यभर राजासारखं जगाल. ज्यांनी जीवनामध्ये स्वप्न मोठे ठेवलीत ती माणसं मोठी झालीत. एके ठिकाणी म्हटलंय सपने वो नहीं जो नींद में आए, सपने वो है जो पूरे किए बिना नींद न आए. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब. झोपेत पडतो त्याला स्वप्न म्हणू नका. स्वप्न पूर्ण करेपर्यंत ज्याला झोप येत नाही त्याला म्हणायचं स्वप्न. नाहीतर दऱ्या खोऱ्यात वाडी वस्ती तांड्यावर राहणारी 18 पगड जाती जमातीची लोक ऊस तोडायला जायची. पण ऊस तोड कामगाराची मुलं MBBS डॉक्टर झालीत, कलेक्टर झालीत, SP झालीत. अभिमान वाटतो. ही भगवान बाबाची पुण्याई आहे. आम्ही तर कायमच सांगत असतो. ज्यांच्या हातामध्ये ऊस तोडायचा कोयता होता भगवान बाबाने त्यांच्या हातामध्ये लेखणी दिली, लिहायला सांगितलं. म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला अजूनही सांगून जाईल बाबांनी तर आपल्याला ती शिकवणूक दिलीच. शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होती. एक तर माणसाकडे मुद्दा पाहिजे किंवा गुद्दा. पण मी म्हणणाऱ्याची दादागिरी संपुष्टात आली. जे मुद्द्याने जगतील ते पुढे जातील. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. म्हणून बुद्धिमान व्हा. विचार आपल्याकडे चांगले ठेवा. काही नाही चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. पण अलीकडच्या काळात असं आहे तुम्ही जितकं लोकांचं चांगलं कराल किंवा आपण चांगले विचार सांगायला जा, कधी कधी लोक चांगलं सांगणारच
अवघड करून ठेवतात. थोडं इकडे लक्ष द्या. तुम्हाला मी एक दृष्टांत सांगेन, आमच्या इन्स्टालाही सांगितलेलं आहे, पण इथं खेड्यात काय सगळेच बघत नाहीत म्हणून ते सांगतो. एक मालक होते, घर मालक, आणि त्या मालकाने एक घोडा, बर का, एक घोडा आणि एक बकरू पाळलं होतं, बोकड, दोघ जण. आता ते घोड्याची तब्येत खराब झाली जरा, मग त्याच्याकडे डॉक्टर ट्रीटमेंट द्यायला येत होते. जवळपास 2-2.5 महिने घोड्याला ट्रीटमेंट दिली. गोळ्या दे, इंजेक्शन दे, घोड्याचे इंजेक्शन असतात बरं का, जनावरांचे सुद्धा वेगळे, तसे इंजेक्शन दिले, मेडिसिन दिलं, औषधं दिले, पण घोडा काय दुरुस्त व्हायला तयार नाही. शेवटी डॉक्टरांनी मालकाला सांगितलं, म्हणजे मालक, या घोड्याला उद्या आहे ना, जर तो स्वतःच्या पायावर नाही उभा राहिला तर याला आपण इंजेक्शन देऊन मारून टाकू. हे कोणा ऐकलं? बोकडाने. मग बोकड घोड्याला जाऊन संध्याकाळीच म्हणलं, मित्रा, सकाळी तू स्वतःच्या पायावर उठ आणि थोडासा चालायला, नाहीतर उद्या तुला डॉक्टर इंजेक्शन देऊन मारून टाकणार आहे. आता मरणाच्या भीतीने सकाळी घोडा पायावर उभा राहिला ना आणि लागला चालायला. मालकाने डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर साहेब फार चांगलं झालं. म्हणले कसं काय? अहो म्हणे 2-2.5 महिने झाला आपला घोडा उठत नव्हता, पण सकाळी उठलाय, चालायला लागलाय. चांगलं झालं म्हणले. म्हणले चमत्कार घडला. पण घोड्याचा मालक म्हणला, डॉक्टर साहेब घोडा चांगला झाला हे खरंय, पण तुम्ही या, आपण पार्टी करू. म्हणले कशाची पार्टी करायची? म्हणले बोकड कापू ना. आलं का तुमच्या सगळ्याच्या लक्षात? म्हणजे ज्या बोकडाने घोड्याचे प्राण वाचवले त्याच बोकडला कापलं, कापून खाल्ला बोकड. असलं झालंय. आणि इकडं चांगलं करणाराच असले. काय करता, काय सांगावं, काय आम्ही कीर्तन सांगवत आणि काय तुम्ही ऐकावं. विठ्ठल अशी समाजामधली परिस्थिती झाली. काय करणार? सगळीकडेच असं होऊन बसलं. अजून आपल्या खेड्यातले उदाहरण मला सांगता येईल. एक शेळी असती आणि त्या शेळीला कावळा टोचा मारित राहतो सारखा. तर शेळी त्या कावळ्याला म्हणते, कावळ्या, अरे मी गरीब आहे, मी शेळी आहे, गरीबावर कशाला अन्याय करतोस र? तुझ्यामध्ये धमक आहे तर वाघाला टोचा मार ना. कोण म्हणती? शेळी. वाघाला टोचा मार, मग समजेल तुझ्यात किती पुरुषार्थ आहे, ताकद आहे, कस काय. आणि ते खरं आहे बरं का. गावात काय काय मनगट नेटावर माणसं गरीबावर अन्याय करणार. तुमच्यात फारच धमक आहे. जे 4 भाऊ आहेत प्रतिस्पर्धी, समोरचे बी 4 मनगट नेटवले, त्यांच्या नादीला तिथं लागायचीच नाही. ती कुणाचं घ्या, तिथं लागणार नाही गरीबावर. बघू का तुझ्या? अरे गप, काय नको बघू, काय बघतो काय करतो, काय काही नसतं. आणि तुम्हाला एक सांगू का, अजून दुसरं मी सांगते, तुम्ही गरीबावर अन्याय करा, गरीबाकडं तुमचा बदला घेण्याची ताकद नसेल, पण नियती नावाची एक गोष्ट वर अशी आहे की तो व्याजासहित वसूल करणार आणि तुमचा बदला घेणार. ते कोणी असू द्या, कितीही मी म्हणणारे माणसं असू द्या, पण परमेश्वर आणि नियती त्याचा बदला घेतेच, सुट्टी देत नाही. म्हणून माणसाने सत्ता, संपत्ती, ताकद त्याचा वापर गोरगरीबावर नाही करावा, चांगल्या कामासाठी करावा. तसं ती शेळी वाघाला म्हणली. हा, कोणाला म्हणली शेळी? कावळ्याला म्हणली, कावळ्या, अरे मी शेळी आहे, मी गरीब आहे बिचारी, माझा जन्मच गरीब याच्यात झालेला, मी गरीब आहे, कशाला मला टोचा मारतो रे सारख्या? वाघाला मारकी. हा कावळा काय म्हणला, शेळी बाई, मी त्रास दिल्यानंतर जे मला परत त्रास देतात त्याच्या मी नादीच लागत नाही. गरीब काही म्हणत नाही म्हणून तुझ्या नादी लागतोय, कळलं का नाही? आता तुम्ही मला सांगा, जसं ते कावळा, तसं आजही समाजामध्ये अशी काही कावळ्यासारखी माणसं आहेत ना, विचित्र. त्याचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे आणि परमेश्वराने ह्या लोकांना नीट केलं पाहिजे, यांना काहीतरी शिक्षा दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? टोचा मारणाराला विठ्ठल
सज्जनाला त्रास होता आज कलियुगातही तेच चालू आहे. पण कुठेतरी चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घ्या, नामस्मरण करा आणि माता माऊल्यांनो आपला संसार जर सुखाचा करायचा असेल तर एकच करा, प्रपंचामध्ये आपले मुलं बाळ पती यांच्यावर लक्ष चांगलं द्या. आपला संसार सुद्धा गोकुळ होऊ शकतो, संसार सुद्धा स्वर्ग होऊ शकतं आणि त्याच घराचा नरक सुद्धा होऊ शकतो, है का नाही. आणि पुरुषांनी सुद्धा महिला मंडळाची कदर करा, है का नाही. आता तुम्ही इथं बसलात, उगी इमानदारीने सांगा, या माता माऊल्या तुमचे कपडे रोज स्वच्छ धुतात म्हणून तुम्ही एवढे पांढरे शुभ्र आहेत. तुमचं काय मत आहे? हा, खरंय का नाही. इरेल टाकतात, रिन पावडर टाकतात, रिन साबण लावून काय कमी धुतले का त्यांनी कपडे? जे फारच दारू पिऊन आले त्यांना धुवून काढलं त्यांनी, धुतली अख्खी गडी माणसं. पण महिलाच्या डोक्यात आल्यावर काय ते काय साधं करतात का काय म्हणून. आता माणसं हे बायाचं काय खरंय, पण तुम्ही इमानदारीने सांगा, बाई येतं गडी नाही तर गड्याचं काय खरंय हो. सध्या पुरी भेटण्यात कसं चाललंय, प्रत्येक गावात 50, 100, 150 मुलगा बिना लग्नाचा आहे. आपली तर कसं आहे बघा. आता काय कुठून आणायच्या पुरी, होय महाराज. काय महिलाशिवाय पुरीशिवाय काय खरंय. तिकडे सोलापूरला मोर्चा निघाला होता पाठीमागे, नवरदेव मोर्चा. 30 वर्षाचा नवरदेव, 40, 50, 60 सरकार विरोधात मोर्चा. शिंदे सरकार असोत नाही तर फडणवीस साहेब सरकार असो. म्हणले का मोर्चा विरोधात? अहो म्हणले मुली आम्हाला लग्न व्हायला तयार नाहीत. बरं आता सरकार काय अनुदान देणार आहे का मुलीची काय फॅक्टरी काढणार आहे का सरकार तुम्हाला द्यायला? मुली जन्मालाच घालाव्या लागतील ना. मग आम्ही 10-15 वर्षापासून म्हणतो मुलगा वंशाचा दिवा आहे, दिव्यातली वात मुलगी, ती नाही जन्माला येऊ दे, स्त्री जन्माचं स्वागत करा. शाबास. एसटी निघून गेली मग वर हात करा. काय तुम्ही भजाचा वास आला का? नाही तसं काय नाही, तुम्ही ऐकलं पण ते कसं ऐकण्यात गुंग असल्यामुळे तुम्ही ते उशिरा टाळी दिली. पण ते काय एकदा गाडी निघून गेले उपयोग काय. पुन्हा एसटी निघून गेली, काय माणसं उगीच पळे थांब थांब थांब. थांबल कशी एसटी, आता गेली पुन्हा नाही थांबत ती. विठ्ठल चांगलं जीवन जगत जा, फार बोर होत जाऊ नका. या जन्मावर या जगण्यावर शतधा प्रेम करावे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करा आणि या जगात सगळ्यात VIP माणसाने स्वतःला समजायचं. बरोबर आहे का नाही? ज्या दिवशी फ्रेश माणूस कपडे बिपडे घालतो स्वतःला बरं वाटतं, तसं नेहमी बरं वाटण्यासाठी करा, आपल्याला बरं वाटण्यासाठी. आणि फ्रेश राहायचो, मेलं म्हणजे गेलं काय नाही. तुम्हाला काय वाटतं आपण किती दिवस जगू गॅरंटी का? आणि आम्ही किती दिवस जगणार आहेत गॅरंटी का आम्हाला? तरी काही नाही, आम्ही रोज उठलं की कीर्तन गाड्या घोडा चालूच असतं आपलं, इकडं फिरा तिकडं फिरा, काही नाही. आहे तो क्षण सुखाने जगा, आनंदाने जगा. आता फार विचार करणं काही कामाचं नाही. आपण आपलं कसं होईल काहीच म्हणू नका, जसं होईल तसं होईल. बरोबर आहे का? जो क्षण आहे तो शेवटचा क्षण म्हणून जगा, पण चांगलं जगा. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगले कपडे घाला. बरं का महिला मंडळ? बरोबर आहे का नाही माता माऊल्यांनो? आता दिवाळी झाली, लक्ष्मीपूजन झालंय, सर्वांनी दिवाळीची नवीन साडी घातलीच असेल. लक्ष्मीपूजन तुम्ही सुद्धा चांगलं खायचं प्यायचं, फार मालकाला पण गोड बोलत राहा. नाही तर घरामध्ये भांडण तांडण नका करत जाऊ. थोडंफार कमी पडलं की लगेच साडीमुळं भांडण असतं महिला मंडळाचं. आमच्या तिकडं पाटोद्याकडं एक महिला होती, तिने साड्याचं कपाट उघडलं, इतक्या साड्या त्या बाईकडं, साड्या अंगावर पडल्या, बाई वारली ना. इतक्या साड्या, काय कमाल आहे. तसं महिला मंडळ संसारामध्ये सुखी राहत जा, फार काही नाही. जीवनात चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, आदर्श घ्या. रोज सकाळी उठले आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, जमेल तेवढं नामस्मरण करा, प्रपंच करा.
सुनेला मुलाला फार टाकून बोलू नका, घरामध्ये शांतता ठेवा आणि घरामध्ये रोज संध्याकाळी किंवा सकाळी सगळे घरातली माणसं एकत्रित येऊन कुटुंबात एकत्रित जेवा, म्हणजे सगळ्याचे विचार कळतात. तरुण पिढीने सुद्धा व्यसन करू नका. व्यसन मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन, ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. काही डोकं जास्त लावू नका, चांगलं व्यवस्थित राहा. भगवान बाबा आपल्याला सांगायचे ना, परमार्थ केला तरी दृष्ट लागेल असा करा आणि प्रपंच केला तरी दृष्ट लागेल असा करायचा. फार दरिद्री जगायचं नाही, चांगलं जगा. आणि अजून तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगेल. आता बरेच लोक आमचे सुद्धा परमार्थात काय म्हणतात, तुकाराम महाराज गरीब होते. मला कमाल वाटते या लोकांची. आता तुकाराम महाराज या महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्ती देणारे पहिले तुकाराम महाराज होते. अर्धे सावकार की इंद्राणीत बुडून टाकली आणि आपल्या भावाला देऊन टाकलं अर्ध तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजाच्या 5च अभंगावर आमच्यासारख्या महाराज लोकांनी कीर्तन केली तर आमचे महाराज लोक करोडपती झाले. स्कॉर्पिओ, इनोवा, फॉर्च्युनर होय महाराज, आहे का काही कमी? आता मला एक सांगा, अभंगावर कीर्तन करणारी महाराज मंडळी श्रीमंत झाली तर ज्यांचे अभंग होते ते गरीब होते का? मोठेच होते. काय कमी आहे का? आणि आपल्याला तर काय विषयच नाही होय. भगवान बाबाचं नाव घेतलं की कमीच पडत नाही. ज्यांचा बापच जर श्रीमंत असेल तर पोराला काय? तसं वारकरी संप्रदायाचे आपण लेकरं आहोत, काही कमी पडत नाही. पण त्याच्यातही जगताना चांगलं मर्यादेने जगलं, खाल्लं तर सर्व भेटतंय. त्याच्यात बी आहे असं थोडं असो. आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावेगी, आपणच आपली सोडवणूक करा संसाराचं बंधन हे वेगाने म्हणजे लवकर सोडा. आता संसार कसा आहे काय तुम्हाला मला सांगायची गरज नाही, तुमची त्याच्यात PhD झाली. तुम्ही म्हणता ताई संसारातलं सांगूच नका, ते आम्हाला कंटाळा आलाय त्याच गोष्टीचा. ते काही नाही, त्याच्यामुळे मी पण ते काय तुम्हाला सांगणार नाही संसारातलं. म्हणून संसार आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावेगी. एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन.